देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या जवानाच्या बलिदानाची कथा वाचून कोणाचेही डोळे पाणावतील. पण साताळ्यातील दरे येथे घडलेली एक घटना माणुसकी आणि त्यागाची पराकाष्ठा अधोरेखित करणारी ठरली आहे. एका बाजूला घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले असतानाच दुसऱ्या बाजूला त्याच घराचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जवान शहीद झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले होते. नियतीचा खेळ असा की ज्यावेळी ही दुःखद बातमी आली त्याच काळात त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर प्रसूतीनंतर स्त्रीला पूर्ण विश्रांतीची गरज असते. तिला ओल्या बाळंतीण म्हटले जाते. मात्र आपल्या पतीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी या माऊलीने सर्व वेदना बाजूला सारल्या. अवघ्या 8 तासांपूर्वी जन्मलेल्या आपल्या चिमुरड्या लेकीला कडेवर घेऊन ती माऊली अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. ज्या लेकीला बापाने एकदाही डोळे भरून पाहिले नव्हते त्याच लेकीने आपल्या इवल्याशा हातांनी वीरपित्याला अखेरचा निरोप दिला. साताळ्यातील दरे परिसरात जेव्हा हे दृश्य गावकऱ्यांनी पाहिले तेव्हा प्रत्येकाचा कंठ दाटून आला. लष्करी इतमामात जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला खरा, पण एका नवजात बाळाने आपल्या वडिलांना दिलेला हा निरोप उपस्थितांच्या काळजाला घर पाडून गेला. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राला आणि त्यांच्या ध्येयवादी कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा